नमस्कार भावांनो, मी नामदेव मुळे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, फायनली माझा फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे। मला अचानक मेसेज बॉक्समध्ये कळाल की माझा फॉर्म अप्रूव्ड झाला। तर मी खरंच खुश झाले, कारण खूप जणांचे फॉर्म रद्द होत होते, तर मलाही वाटले होते की माझा रद्द होतो की काय, पण तो अप्रूव्ड झाला आहे। तर मी आज तुम्हाला हेच सांगणार आहे की मी कसा फॉर्म भरला की ज्यात माझा फॉर्म स्वीकार करण्यात आला आहे। यासाठी सविस्तर व्हिडिओ तर आपल्या चॅनेलवर येणारच आहे। तरीही मी काही मुद्दे तुम्हा या व्हिडिओमध्ये सांगत आहे। तर ज्या महिला नवीन लाभार्थी आहे किंवा ज्यांचे फॉर्म परत एडिट करण्यासाठी आले, त्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्यास फॉर्म अप्रूव्ड होणार आहे। पहिला मुद्दा म्हणजे तुमच्या नावात स्पेलिंग मिस्टेक नसायचा पाहिजे। तुम्ही जेव्हा फॉर्म भरता त्यात आधारप्रमाणे नाव टाका। दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही जे दस्तऐवज लावणार आहे त्यात सध्या तुमच्या नावात काही बदल असायला नको। बाकी थोड्या फार चुका असतील तर त्यात एवढं लक्ष दिल्या जात नाही। तिसरा मुद्दा म्हणजे तुमचा पत्ता हा पूर्णपणे आधारनुसार टाकायला हवा। बाकी दस्तऐवजाबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पद्धतीने बघणार आहोत, तर चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा। आणि आणखीन तुमच्या मनातील सर्व शंका मला विचारू शकता, आम्ही डिटेल व्हिडिओ बनवत जाऊ। तुमच्या अडचणी मला इंस्टाग्रामवर DM करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे।